नमस्कार, होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण प्रत्येक स्त्रियांच्या आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारी रेसिपी बनवणार आहोत। नवीन माता झालेल्या स्त्रियांसाठी ही रेसिपी तेवढीच उपयुक्त आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। गॅसवरती एक स्टीलचं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालं की यामध्ये 3 कप म्हैशीचं दूध घालून घ्यायचं आहे। म्हैशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरलं तरीही चालेल। इथे मी 3 कप दूध या पातेल्यामध्ये घालून घेतलेलं आहे। दूध गरम व्हायला जरा वेळ लागेल, यासाठी आपण हे दूध दुसऱ्या शेगडीवरती बाजूला ठेवून देऊयात, म्हणजे दूधही पटकन गरम होईल आणि आपण पुढची प्रोसेस ही पटकन करून घेऊयात। गॅसवरती एक तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तडका पॅन गरम झाला की यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। हे तूप संपूर्ण वितळलं गेलं आणि गरम झालं की यामध्ये 8 काजू घालून घ्यायचे आहेत। आता हे काजू आपल्याला तुपामध्ये अगदी सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने जर काजू तळून घेतले तर ही रेसिपी चवीला खूप छान लागते आणि काजू खाताना खूप क्रंची लागतात। आता हे तळलेले काजू आहेत ते बाजूला काढून घेऊयात। अशाच पद्धतीने 8 बदाम घेतलेले आहेत, तेही आपण तुपामध्ये घालून असेच खरपूस भाजून घेऊयात। भाजलेले बदाम आहेत तेही आपण आता ज्या ताटामध्ये काजू काढून घेतलेले आहेत त्यामध्ये काढून घेऊयात। एक मोठा चमचा मनुके घेतलेले आहेत, ते या तुपामध्ये घालून घ्यायचे। तूप जरा जास्त गरम झालेलं आहे, यासाठी मी गॅस बंद करून घेते आणि हे तुपामध्ये मनुके छान भाजले गेले की आपण हे मनुकेही बाजूला काढून घेऊयात। इथे पाहू शकता काजू, बदाम आणि मनुके छान तुपामध्ये तळून घेतलेले आहेत। आता हे राहिलेलं तूप आहे ते असंच बाजूला ठेवून देऊयात। आता गॅस पुन्हा चालू करूयात आणि जे आपण दूध गरम करायला दुसऱ्या शेगडीवरती ठेवलं होतं ते पातेले या शेगडीवरती घेऊयात। दुधाला एकसारखी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता यामध्ये 10 ते 12 केसरच्या काड्या घालून घ्यायच्या आहेत। लगेच आपण यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालून घेऊयात। एकसारखं आपण हे दूध हलवून घेऊयात, म्हणजे वेलची पावडर संपूर्ण दुधामध्ये एकजीव होईल। दुधाला एकसारखी उकळायला सुरुवात झालेली आहे। साधारण 1 मिनिट आपल्याला दूध असंच उकळवून घ्यायचंय। दूध उकळवून झालं की यामध्ये 2 चमचे भाजलेली खसखस आहे ती यामध्ये घालून घ्यायची। खसखस वापरताना भाजून वापरायची, म्हणजे चवीला खूप छान लागते। अजून आपल्याला या रेसिपीची चव वाढवण्यासाठी एक छोटा चमचा जायफळ पावडर आहे ती घालून घ्यायची आहे। माझ्याकडे जायफळ पावडर नाहीये, यासाठी मी जायफळ किसणीच्या साहाय्याने किसून यामध्ये घालून घेणार आहे। किसणी आपली लहान आकाराची असते ती वापरायची, म्हणजे याची जायफळ पावडर छान पडते। एकसारखं जायफळ यामध्ये किसून झालं की पुन्हा एकदा दुधामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। जायफळ घातल्यामुळे ही रेसिपी चवीला तर खूप छान लागते, याचा सुगंधही खूप छान येतो। आता हे एकसारखं मिक्स करून झालेलं आहे। आता या दुधामध्ये भिजवलेली अळीव आहे ती घालून घ्यायची। अर्ध्या तासापूर्वी 2 मोठ्या आकाराचे चमचे अळीव मी 1 कप पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। ती फुलून आपल्याला जास्त झालेली आहे। ती संपूर्ण अळीव आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। अळीव घालताना दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आणि राहिलेली संपूर्ण अळीव आहे तीही यामध्ये घालून घ्यायची। आज आपण अळीवाची पौष्टिक अशी खीर बनवणार आहोत। चवीला अप्रतिम अशी लागणारी ही खीर तयार होणार आहे। संपूर्ण अळीव आपल्याला या दुधामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे। अळीव घातल्यानंतर दूध जरा थंड झालेलं आहे, यासाठी आपण गॅस जरा मोठा ठेवूयात, म्हणजे या दुधाला पटकन उकळी यायला मदत होईल। आणि साधारण 5 मिनिट आपल्याला ही अळीव अशी दुधामध्ये उकळवून घ्यायची आहे। जसजशी अळीव दुधामध्ये उकळली जाते तसं दुधाचं प्रमाण कमी होत जातं, दुधाला घट्टसरपणा यायला सुरुवात होते। साधारण 5 मिनिट मी हे दूध या अळीव सोबत छान असं उकळवून घेतलेलं आहे। दूध उकळवत असताना गॅस लहान ठेवलेला आहे, सतत हलवत आपल्याला हे दूध उकळवून घ्यायचं आहे। दूध एकसारखं उकळवून झालं की आपण जे काजू, बदाम, मनुके तुपामध्ये तळून बाजूला ठेवले होते ते यामध्ये घालून घ्यायचे। तुम्हाला जर बदाम आणि काजूचे काप करून घालायचे असतील तर तुम्ही थोडे काप करून घातले तरीही चालतील। मी असेच काजू, बदाम यामध्ये घालून घेतलेले आहेत। आता यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। साखरेचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण थोडा वेळ हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता
अळीव छान अशी शिजली गेलेली आहे। अळीव जसजशी शिजायला सुरुवात होते तसतशी पाहू शकता वर यायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला गॅस अगदी लहान करायचा आहे आणि साधारण 10 मिनिट आपल्याला ही अळीवाची खीर शिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे। खीर शिजायला छान सुरुवात झालेली आहे। दूध ही बऱ्याच प्रमाणामध्ये आटलं गेलेलं आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप घातल्यानंतरही आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता दूध अगदी घट्टसर झालेलं आहे। अळीवाची तयार झालेली खीर तुम्ही स्तनदा माता असतात, लहान मुलं असतात यांना देऊ शकता। अळीवामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी असतं, त्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं। तयार झालेली ही अळीवाची खीर तुम्ही लगेच गरम आहे तोपर्यंत खाण्यासाठी घेऊ शकता। चवीला अप्रतिम अशी लागते। योग्य प्रमाणासह जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर चवीला अप्रतिम लागते। थोड्या प्रमाणात यावरती पिस्त्याचे काप घालून घेऊयात आणि गरमागरम अळीवाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। दूधही आपलं छान असं घट्टसर झालेलं आहे, अजिबात ही दूध पातळ नाही आहे। योग्य प्रमाणासह आज आपण ही रेसिपी बनवलेली आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत